बाई शेळ्यांचा तर लयच गागायचा आवाज येऊ राहिला. ताणावलाय ग मगापासून त्यांना ना पाणीच पाजलं नाही. मी बी बसले घरात आवरीत. चारा नाही टाकला या पोरांना म्हणले शेळ्यांपुढं चारा टाका रे. पण काचे पोरं ऐकते गेले निघून वाटतं शाळेत. हिला नाही वाटतं ताण. नाही नाही हीच गागू राहिली इकडची. ते पार ताणवली ग बिचारी. गागा त्या तर लय बाई या शाळा. असं वाटतं का यांना सकाळपासून काहीच खायला नाही दिलं. ए धर तुपे. नाही बाई दोन्हीला ताण नाही वाटतं. नुसत्या गागा त्या शाळ्या. त्या बाई पाणी ठेवलं तर पाणी पिना. यांना इकीलाय ताण नाही आहे. चाराच घेऊन येते यांना. भूक लागली वाटतं काय ना बाई. चारा एवढाच राहिलाय बाई. ही कांद्याची पात आहे ना या शेळ्या आहे ना लय नखऱ्याची आहे. खाती नाही बाई. पण बरं आहे आता देते टाकून. यांना आहे ना घासच आणायला लागेल कापून जरासा. हे कांद्याचं म्हणलं का या शेळ्या तसंच गबाळ पडेल राहतं त्यांच्या पुढं. जाऊ दे थोडंसं टाकी ते आता. धरा खा. भुकावल्याच बाई लय. घास कापायच जाऊ दे बाई मला. हे टाकी ते जरासं लय वाळून गेलं बाई. हे गबाळ बी. शांता काकू शेपुरड्या खाती नाही. काय भाऊ काय चाललंय? काय नाही या काय शाळ्यांना टाकी दे ना चारा. 8 शाळ्या घेतल्या काय? हा मस्त आहे 8-9. दूध देते काय? हा मग त्या तिकडचे देते ना 2 दूध. हा हा मस्त आहे. बंगला मस्त बांधलाय बर का. आता बांधला. हा 2 वर्ष झाली. पोरं शाळेत गेले का? हा पोरं गेले शाळेत. काय काम काढले? माझं असं काम होतं. हा आता मागच्या वेळेस मी तुम्हाला 10,000 रुपये तुम्हाला दिले होते पा. हा मग आता ते तुम्हाला अडचण होती मग मी दिले तुम्हाला. आता मला अडचण आली मग मी तुमच्या आलोय मागायला. अरे भाऊ माई सध्या एवढी आबळ चालू आहे तुला सांगते. 1 रुपया नाही राहिला जवळ पाय. कस काय? आता मागच्या महिन्यात मी किती आजारी झाले होते. एकदम सिरियस झाले होते. मग कुठं ऍडमिट केलं होतं का? मग कोणत्या दवाखान्यात? नाशिकला मला नेलं होतं. हा 2 भरोसे सांगितले होते डॉक्टरने. मला कसं माहित नाही. डॉक्टर म्हणून तुम्ही आता जागणारच नाही. पण काय आता देवाची पक्की होती. मग आखे पैसे होते ना. हा तुला सांगते जवळजवळ 4 लाख रुपये बिल झाले. 4 लाख रुपये? हा. आज काय झालं होतं? काय झालं होतं काय माहित बाई. हे कामधंदा करून करून आहे ना फार अशक्तपणा आला होता. डॉक्टर म्हणे 1च पॉईंट रक्त राहिले तुमच्या शरीरात. शांता काकू तुम्ही काही करा पण मला फक्त 10,000 रुपयाची गरज आहे बा. तेवढं फक्त पाहा ना. हा आहे पण आता तुला एवढं कळत नाही का. आता दवाखान्याचं सांगितलं तरी तू म्हणतो 10,000ची गरज आहे. हो आता एवढा बंगला बांधलाय तुम्हाला. मला चांगलं माहिती आहे तुम्हाला. बंगला बांधला म्हणजे तो कर्ज काढून बांधलाय बाबा. आणि तुम्हाला टमाट्याचे आता 4-5 लाख रुपये झाले असतील त्याचं काय? कुठं काय झालं टमाट्याचं. माय टमाटे चालू झाले हम्म. आणि भाव गेला टमाट्याचा. 100 रुपये जाळी जायला लागली. काय परवडत? शांता काकू तुम्हाला मी ना अडचणीच्या वेळेस तुम्हाला कसं कवय ना मी इकून तिकून पाहून तुम्हाला 10,000 रुपयाची मदत केली. तुम्ही ना काही करा फक्त मला एवढं दिले द्यावं. मला बरं का ऐक ना. तो दिले मला टाइम हो. मला मान्य आहे ते. पण आता माई मजबुरी ना बाबा. बरं मा का असते तर तुला दिले नसते का मी. बाबा आता मी एवढ्या आशेनं आलोय तुमच्याकडं. तुला सांगते मागच्या महिन्यात तो काकाचा पाय मोडला ना. कस काय? चाललो होतो आम्ही दोघं मायरा. हा आणि ते कुत्रं एक काळ्या कलरचं कुत्रं असं आलं आणि गेलं ना बाबा गाडीला आडवं. अरे देवा. मग ते पडले निभार. त्यांचा गेला पाय मोडून. मला नाही काही झालं. मग काकू एक काम करा ना. हा याच्यातली एखादी शेळी विकून कवय ना मला 10,000 रुपये तेवढे द्या ना. नको नको. का बर? नाही रे बाबा. मी पोटच्या पोरावानी माझ्या शेपुरड्यांना जीव लाविते माहितीये का. आणि तू लगेच म्हणतो शाळा विकून. अहो काकू मी परत पैसे दिले परत एखादी घ्या ना शेळी. मागच्या वेळेस पैसे दिले. महिन्याच्या आत फिरवले का नाही? फिरवले पण आता तुम्ही काय म्हणले भाऊ तुला कधी गरज पडली तर कधी ये म्हणे माया का अर्ध्या रात्री ये म्हणे. तुला मी मदत नाही केली ना म्हणे मग बोल. आता मी जर तुमच्या का आलोय रात्री ते नाही पण मी दिवसाच आलोय तुमच्या का. आता एखादी शेळी एवढ्या 8-10 शेळ्या आहे तुमच्या ग. एखादी विकून मला 10,000 रुपये द्या फक्त.
काय माहिती का ते बिशीवाले ना माझ्या घरी येऊन बसले त्या बाया. हा ना. हा नाही तर इतका डोक्याला ताप झालाय अख्ख्या गावामध्ये आमच्या नावाची भूमिका होईल ना काही पैसे घ्या त्या कर्ज घ्या त्या आणि फेडायचे यांच्यात दानत नाही असं म्हणतील ना बाया. पण बाया आता पाहिले त्या नाही ना. बिशीवाल्या त्या बचत गटाच्या बाया लय ना बेकार. पण या बाई तुला सांग का भाऊ आता नाहीच आहे तर देऊ कुठून सांग. अहो काकू मी तुम्हाला काय म्हणलं याच्यातली एक शेळी विका. आता तो डोळ्यानीच तर माझ्या शाळांवरच आहे. अहो मग मी काय करणार आहे मी आता तुम्ही काय म्हणले तू अर्ध्या रात्री ये हा मी म्हणले मला मी मान्य मदत आहे. करीन म्हणले होते का नाही. हा म्हणले होते मी बरोबर आहे. पण मग आता बाई या अशा आड्या अडचणी येत्या. हा त्या काय आड्या अडचणी का सांगून येत्या का सांग बरं. हा तुमचा नवरा आहे घरी. नाही नाही ते आहे ना होते बरं का पण सकाळीच गेले ते त्यांचं पाय मोडेल आहे ना मग ते प्लॅस्टर काढाय आहे ना डॉक्टरनी सांगितलं होतं तुम्ही या बा 8 दिवसांनी मग ते गेले असं. मग आता ते दवाखान्यातून काय माहिती आज येत्या का उद्या येत्या. मग नाहीच मिळायचे का. नाही नाही पैसे ना देते मी कधी. पण मग दम धरा ना थोडा. अहो दम धरायला नाही ना ते मला एक मला तास. आहे ना 1 महिन्याची मुदत द्या. अहो काकू 1 तासाच्या आत काही करून आहे ना मला ते पैसे पिचकाटायचे. ते बाया काही गरज सोडे ना एवढ्या बाया तिथं घराच्या आजूबाजूला सगळ्या अंगणात बसल्या बाया. काय सांगावं तुम्हाला माझ्या बायको तिथं बसली अशी डोक्याला हात लावून. काय सांगा त्या तुम्हाला नसतं ते बचत गटाचं कर्ज काढलं ते बरं झालं असतं. बाई माझ्या डोक्याला लई ताप झाला हो. आता तुम्ही कसं टाक पैसे नेटच उठावलं माकडत आता 1 रुपया नाही. मी काय करते आता या बाई या शाळेला बुकावल्या मी चाले घास कापाय तिकडे वावरात. तर तू आहे ना 8 दिवसांनी ये बरं का. मी आहे ना वाटलं तर काही करते पण तू देऊन टाकी ते बाबा. मग आता काय नाही म्हणलं आता त्याला पर्याय नाही. आता एवढे दिवस थांबले तसा 8 दिवस थांब. हा बर हा मग जाऊ का मग मी. हा जाते मी घास कापी ते शाळे आहे ना सकाळपासून उपाशीचे हर हर. घरी कोणीच नाही का मग. हा नाही ना ते तिकडे जायला तुला म्हणले ना प्लॅस्टर काढायला जायला. हा येऊ का मग. हा ये गेला वाटतं बाई. आणि ते बचत गटाचा ऊसाट करून ठेवला. याची बायकोही तशीच आणि हाय तसाच आहे. एवढले पैसे घ्या त्या आणि लोकांना फसवी त्या मरू दे तिकडं. बरं झालं याला दिले नाही तेच आणि देणारच नाही मी आता परत आला तरी. जाऊ दे मरू दे जाते आता घास कापून घेते. यम्मा 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 क्या खूबसूरत समा कल हमका सूरत है जिंदगी. काय करू राहिला? तुम कहा हम कहा. सकाराम का रे बाबरो काय करू राहिलाय. लय टेकून बसला निवांत. मग आता काय करतो भाऊ. नाही आता तू टेकून बसायचीच वेळ आली हो ना. काय लागला हसायला. हसायला मग वेळ आली म्हणजे काय. अरे लक्ष्मी येते आणि ती इकून टाकली तू. आता काय भाऊ मला काय हाऊस नाही आली कायची. मग हे पोराला सर्व्हिसला लागायचं होतं हा मग तिला पैसे भरायचे होते. अरे मग निम्या शिम्या इकायच्या तो आता सगळा खोटा मोकळा गेला. अरे भाऊ आता काय सांगतो खोटा मोकळा करायला ना. हा? काय झालं हे बघ एक तर चारा नाही राहिला हा. पाणी नाही राहिलं. हा. दुष्काळ पडेल तुला चांगलं माहिती. हा. तो एरला आहे पाणी भाऊ. हा. तो घास चालू आहे मका करेल मावाला काय राहिलं रानामध्ये. ए, अरे ज्यांनी चोच बनवली त्यांनी चारा बनवला सारखं आहे माहितीये का. बरे बघ मी काय म्हणतो ऐक हा. आता महापौराचा काल परवा पगार झालेला आहे. हा असं काही म्हण नको का लगेच गावणीला काही दिसत नाही तवाल्या. मी उद्या जाईन लोणीला 10 गाय घेऊन येईल. हा का. हा. अरे पण हे असे कोरडे खुटे चांगले दिसते का. काही शेपुटी ठेवली का नाही कधी कोराच्या आप येतो का तू आता. गॅस कोराच पेतो भाऊ मान हाताला दुधाचा चहाशिवाय होत नाही आणि दूधच पेतोय हो मग माहिती का. पण आता दूध नाही महागारात. नातू बरा आहे ना पण. नातू बरं आहे नातू हा? बरं. हो. अरे सोन्यासारखा नातू आहे तुला. हा त्याच्यासाठी एखादी गावडी ठेवायची ना दुधासाठी. नाही नाही काय झालं माहिती का. हा. आता मी त्याला ना डायरेक्ट डेअरीतून दूध आणतोय. अरे 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 हा तुला डेअरीचे किस्से माहितीये का. काय काही पेपर टीव्ही मध्ये बातम्या पाहतो का. मला वाचता येत नाही ना भाऊ. अरे बाबा हे डेअरीवाले नुसते भेसळ करतात. केमिकल आहे त्याच्यात. केमिकल. हा अरे अनेक प्रकारच्या पावडरी वगैरे मिक्स करतात हे डेअरीवाले लोक. त्याच्यामध्ये केमिकल तयार करून लोकांना ढवळं पाणी पाहिजे त्या बाबा. सोन्यासारखा नातू आहे जरा अक्कल धर. मग तुला माहिती आहे का सगळं. सगळं माहिती आहे ना बाबा. खरं बोलत आहे ना पण. आणि मग फुकट 10 वर्ष मी सरपंच झालो का गावचा. बरं मी काय म्हणतो बाय हा. आता एवढं पुढे ना डेअरीचं दूध आणणार नाही भाऊ. हा का? एक तर मला आहे हा. ना लय नावसानं वानिकीचा नातू झाला. कसा बोलला बरं बाबूराव. हा अरे त्या सावरगावला आहे ना 2 डेऱ्या पकडल्या पोलिसांनी. हा हा काय. आणि डेअरीवाले जे चेअरमन होते ना हा. ते अटकीमध्ये आहे. मग सेंटरला. हा तर आता आहे ना पोरासाठी एखादी गाय बी घे आणि
त्या नाताला लहानचं मोठं कर, पैलवान बनवते. बरं बरं आता नाही आणणार डेअरीचं दूध मी, हा 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 बंद करून टाकी तो. चला येऊ का मग हा, मी? ये. हा, तू झाला विकून मोकळा, आता मला चारा पाणी करायचं अरे, आहे. कर, कर, अरे कर. लक्ष्मीशी मजा नाही बाबा, पण आता काय सांगावं तुला, मला वेळ नाही तुला बोलायला. जे बोलायचं होतं ते बोललो, आता तसं वाघ पण. बरं बरं ये रे दादा ये. हा 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 यायला हा म्हणतोय बरोबर आहे बरं का. आता इकडून पुढे ना डेअरीचं दूधच नको आहे. यायला लोक असे धंदे करते म्हणलं हो. हां लहान पोराला आपण दूध पाहिजतोय, झाला त्याला काय आजार बिजार, मग काय करायचं. त्यापेक्षा ते डेअरीचं दूध बंद करून टाकी तो. आता एखादं गावडं पाहतो नाही तर काहीतरी पाहतो नातासाठी आपल्या. एक तर लय दिवसानं नवसाचा नातू झालाय मला. हां त्या आईला त्या शांता काकूचे जेव्हा तिला पैसे लागत होते तेव्हा गोड गोड बोलली, मधुभाऊ मला काही करून पैसे द्या, मी तुमचे पैसे तुम्हाला वेळेत देऊन टाकीन, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा लगेच देईन, मदत करीन. त्या आईची भामटी. परत येऊ दे तिला, पाहतो तिच्याक. अर्जंटमध्ये आता आपल्याला कोण पैसे देईल बा. हायला डोक्याला ताप झालाय ते बचत गटाचे पैसे काढून. बाबूराव बसले, बाबूराव देतील का नाही काय माहिती. आता त्यांची जनावरही दिसत नाही मला तर. विचारून तर पाऊ दिले तर दिले. ते काय रे मधू, लय निवांत बसले. हा बस रे. काय ते डोक्यात विचार येते सारखे, काय सांगत. का बर? आता काय नाही रे गव्हाणीला जनावर नाही सगळ्या गाई आपल्या. पोराला तर नाताला दूध नाही खायला, काय सांगत. बरं मी तुमच्याकडं एक महत्त्वाच्या कामासाठी आलो होतो. जर मा काम केलं तुम्ही तर लय उपकार होतील बा माव. हे बाबा हुवासारखं असेल तर करेल, हुवासारखं नसलं तर डायरेक्ट नाही म्हणाल. हां काय सांग बरं मला काम. नाही म्हणू नका तुम्ही. लय म्हणजे मी पहिल्यांदा आलोय आयुष्यात. नाही तू आलाय पहिल्यांदाच. आता तू पाय बरं तू मला ऐकू येतो काय मला सांगू दे. अहो मला 10,000 रुपयाची गरज आहे बा. 10,000चे? हा ना. अरे मग तो विचार कर, मा पोराला सर्व्हिसला लागायसाठी पैसे नव्हते माक, तर मी अख्ख्या गाई ओपन टाकल्या. विचार कर. आणि पोराला खायला दूध नाही नाताला मावल्या, आणि तू म्हणतो मला 10,000चं काम कर. आता कसं करायचं सांग. अहो मग एखादा पगार तर आला असनच ना तुमच्याकडं. अहो एक पगार आलाय पण चाललाय विचार. मग आहे काय का गावडतो का पाय गावड त्या संजू बोरचा आहे बा. बरं दूध किती देते काय अंदाज पाहिला का तो? दूध 7-8 लिटर देते काय. पण काय भाव काय म्हणतो गायचा? तो 75,000च्या खाली नाही म्हणला. 75? हा. नाही रे बाबा एवढे पैसे नाही माक. किती पैसे तुमच्याकडं? माक लय 10,000 रुपये फक्त. हा. अहो मग त्याच्यात शेळी येईल फक्त. शेळी चालन का? पण शेळी चांगली 1-2 लिटर दूध देते का? हा मग शेळी दे. सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा दिलं तरी झालं ना. आहे तो का? समजा मी जर शेळी आणून दिली तुमच्याक, हा. तुम्ही घ्याल का? मला काय विकत घ्यायची, मला काय फुकट घ्यायची तो. मला ये नाता करताना घ्यायची. नाताला दूध नाही ना भाऊ. पैसे रोखे का? पैसे रोख घेऊन जाय रे भाऊ. पैसेच नको टेन्शन घेऊ. पैसे रोख घेऊन जाय. हा बरं बाबूराव, हा तुम्ही पैसे द्या मला 10,000 रुपये. हा. मी तुम्हाला 10 मिनिटात शेळी आणून देतो इथं. मी काय एका हाताने शेळी आण आणि एका हाताने पैसे घेऊन टाक. मी हे धंदे नाही करीत. अगोदर पैसे देतो देणार, मग तुम्हाला शेळी आणून देणार. म्हणजे एवढा विश्वास नाही? नाही विश्वास नाही राहिला हो. विश्वास तवाच गेला पानिपतच्या लढाईमध्ये. खरंय खरंय खरंय. मग माझे दिवस जेव्हा चांगले होते ना तेव्हा सगळेच विश्वास ठेवायचे, पण जशी गरिबी आली ना माव, गावातलं एक चिट पाखरू का कोणी बाई म्हणा का माणूस म्हणा माव विश्वासच ठेवीना असा. तू वागतच असेल तेव्हा लोक विश्वास ठेवतील कसं अहो, काय वागलो मी मग? असं? कोणाचा रुपया बुडावला मी आज? वेळा जर नेऊन दिला तर काल तुला नाव ठेवतील. चालू रस्त्यावरला चोर देईल तुला पैसे विश्वासाने नेल्यावर आणून दिल्यावर. खरंय. मग मी ना जाऊ दे, जास्त काय बोल नका. हा तुम्हाला शेळी आणून देतो. मला हा, तू 10,000 रुपये लगेच द्या बरं का. हा तू शेळी आणून बांध मा इकडे गव्हाणीला, आणि मग 10,000 रुपये आज घेऊन जाय. येऊ का? हा ये. ये काय लोक वागत आहे, काही कळत नाही गाडचं. अगोदर कोणी मालाच्या आधी कोणी पैसे देत आहे का? हा मग तो अगोदर पैसे द्या तुम्हाला लगेच शेळी आणून देतो. बाबा विश्वास नाही राहिला कोणावर जगाव. आता तू पैसे माल आणून दे इकडे माक आणि लगेच पैसा घेऊन जा तवाला. हा कोणा जगाच्या भरोशावर राहत्या. चला आता घरात जातो, चहा पाणी घेतो. आयला जेव्हा पैसे राहायचे माक, आखा गाव मला चिटकायचा, मधुशेठ मधुशेठ, चला इकडं चला तिकडं.
आज माक पैसे राहिले नाही, माव गरिबीचे दिवस आले, कोणी रुपड्या सुद्धा द्यायना मला, 1 रुपयाची मदत करीना. आता बाबूरावला शेळी लागते, आता कुठून शेळी आणून द्यावा बा. हा, शांता काकू गेली घास कापायला मळ्यामध्ये, तिला यायला वेळ लागल. मी काय करतो आता, तिच्या 7 किती 8 का 10 शेळ्या आहे ना, त्याच्यातलीच एक शेळी बाबूरावला आणून विकितो. चला, इकडं तिकडं माणसं पाहून घ्यावा, जर का कोणी पाहिलं आपल्याला मोठा कुटाणा होऊन जायचा. शांता काकू तर नाही ना इथं, ती काही दिसत नाही. ही शपुर्डी काय गागती का नु. हा, कोणी दिसत नाही, तर याच्यातली कोणती शेळी घेऊ बा. मी एक काम करतो, ही शेळी गागती हिलाच घेतो मी आता. ए थांब ग, गागू नको. ए थांब ना, मारीत तर नाही, शिंगायले मोठे मोठे यायचे. ए चाल इकडं, चाल तू, चाल ना. ए शपुर्डे चाल ना, कोणी पाहत नाही ना, कोणी पाहिलं ना, चाल ना. ए चाल तू, चाल, चाल ना. ए चाल तू, चाल, चाल ना. ए शपुर्डे चाल ना, चाल लवकर, चाल तू, चल. चाल आता आहे ना, ही शेळी इथं बांधून ठेवतो. बाबूरावला पहिला फोन लावितो आता. बाबूरावला अर्जंट गरज आहे, बाबूराव आपाप येईल. 10,000 रुपये घ्यायचे. ए थांब ग, बाबूरावला पहिले फोन लावू दे. हे उचल ए बाबूराव पटक्यान. हा उचलला उचलला. हॅलो हॅलो, हा हा मधू बोलतोय. अहो ती शेळी इथं तुमच्या चाळीजवळ आणली ना, या ना इथं चाळीजवळ या पटक्यान. अहो या लवकर बा, येऊ राहिले. काय रे मधू? अहो हे बघा, हा, ही शेळी आहे, पाहून घ्या. हे आहे का? हा पाहून घ्या कस काय. बरं दूध देते ना चांगली? अहो सकाळी लिटरभर दूध देते, संध्याकाळी लिटरभर दूध देते. अरे मग पैसे लेवायचे रे मधू. अहो 10,000 रुपये. आता अशी शेळी भेटायची नाही. तुम्ही जर मार्केटला गेले तर कमीत कमी 15,000 रुपये लागले. बरं किती इताची ती मला सांग बरं. अहो 2 इताची आहे. 2 इताची आहे का? हा, बरं बकरा किती आहे तिला? बकर झाले होते पण ते विकून टाकले. मग किती 10 देतो तुला? हो 10,000 रुपये. काय होतं माहिती आहे का, पैसे जास्त होऊ राहिले तिचे, कसं थोडे काय? कमी करा. अहो शेळी 1 नंबर शेळी आहे ती. नाही 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 नको. अहो उस्मानाबादी शेळी आहे. अरे उस्माना राहू दे, नाही तर राजस्थान राहू दे. हा, तुका मला काही टोपी घालायला लागला काय? अहो ती 15,000च्या खाली तुम्हाला इथं गावात शेळी अशी पाहायला सुद्धा भेटायची. नाही रे बाबा, नाही नाही नको नको. काय पाय 8,000 रुपये दिल तुला, पटलं तर म्हण. नाही हो 8,000. नाही रे भाऊ. अहो ती खानदानी शेळी आहे. असू दे ना दादा, काय करतो काय तिचे बकराही नाही म्हणतो, बकरा ओपन टाकले नुसतं शेळी घेऊन काय करू, अर्धा लिटर दूध देणार नाही ती. अहो त्या बकरायला आहे हा. ना पोलिओ झाला होता. हा का? ते जगायसारखे नव्हतेच. म्हणून ओपले का? वपले म्हणजे ना ते घरच्याच ठिकाणी दिले ते. हा हा हा. ही शेळी ना, ही शेळी. बरं तुला 9,000 रुपये देतो. काही लय आता की लावून नको तर. अहो 10,000 द्या ना. नाही रे नाही नाही नको, पटलं तर म्हण. अहो 500 वर द्या. 500 ऐका, 500. दर ये 50 घ्या तर. अहो, 50 घे बसायचं. ऐका ना, अहो मला 10,000ची गरज आहे. अरे तू ये ना, ते 50 आण इकडं आता. ते 50 आण. या बाई 500 पाय. हां चल मिटलं, पाहून घे. चल येऊ का? हां जा. तिला आता चारा पाणी टाका बरं बरं. आणि तिला सांभाळा जरा. ते नको टेन्शन घेऊ आता, ते काही. अरे बरं झालं बाबा, मला घरात दूधच नव्हतं मान हाताला. मान हाताच बाय होईल ना. अहो 100%. मला नाही दिलं तर मिळालं तरी चालेल. अहो शेळीचं दूध म्हणजे आयुर्वेदिक दूध राहते. नाही चांगलं झाड पाला शेंडा खाते ना. मग असं तुम्ही काच आहे तिला डगळे आणून टाका ना. नाही आता जातो डायरेक्ट बोरीचा पाला आणतो तोडून. हा, बाबळीचा बोरीचा. बोरीचा आणा, नाही तर घास आणा, नाही तर आंब्याचे डगळे आणा. शेळीला फक्त आहे ना तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा. बरं बरं. शेळी तुम्हाला आहे ना, हा तुम्ही जर तिला चांगलं खाऊ पिऊ घातलं ना, सकाळ संध्याकाळ कमीत कमी 2-2 लिटर दूध द्यायला बसली. हा ना. हा शेळी लय भारी ती. इतावरीच आहे ना बरं. हा माझीची शेळी. म्हणजे घरगुती बा. घरगुती म्हणजे माझ्या मामीकडून आणली होती. हा बरं बरं. मामीला पैशाची गरज होती ना, हा तर मग
ते मला म्हणले मला घेऊन जायचे. म्हटलं मग काल इकडे तिकडे किती घरची शेळी आहे हा. तिच्याकडून घेऊन येलो होतो. पण आता मला कसं अडचण आली हा म्हटलं मग चला तुम्ही योगानं म्हणले हा मग दिली तुम्हाला. चला येऊ का? हा मला जरा अर्जंट आहे. बरं ये तिला काही खाऊ घाला. हा मग पायात स्वस्तात भेटले आपल्याला बरं झालं. ते गरजवंत होतं त्याला काय दे म्हणून द्यायचे घे म्हणून घ्यायचे. त्याला खायापुरती अक्कल नाही. त्याने 9,000 देऊन मोकळं झालं ते आपल्याला. चला आता मी रानात जातो घास घेऊन येत तिला. चाल बाई एवढ्या लांब गेले तांगड्या तुडीत आणि ते खुरपई सापडा ना तिळं. कोणावर रोग आला काय नाही, मी तिळच ठेवेल होतं तर सापडा नाही बी बाई. चला आता आहे ना इकडं बैलगाडीत आहे का पाहते बरोबर. बांधावच ठेवेल होतं म्या पण काय झालं का ना बाई. बाई खुरपत इकडं बैलगाडी तर नाही. या आंब्याच्या झाडाखाली पोरांनी ठेवलं बिवलं असेल तर काय नाही बाई. बाई या आंब्याच्या झाडापाशी पोरं ठेवी त्या पण तिडे काय सापडा ना बाई. शेळी एक माई काळी कुठं गेली. या काळीच्या जोडीची एक काळी शेळी कुठं गेली का बाई. हा इकडं तर नाही गेली सुटून कुठं. बाई शिळी कुठं गेली. शेळ्या कागू राहिले. हा बाई शिळीचं तर नावालाच झालं. त्यांच्यासाठीच घास कापाय गेले तर ते खुरप सापडा ना कोणाच्या हाताला. पटकीचा रोग उठला काय नो. बाई शिळी कुठं गेली म्हणा. आता आता कसा तमाशा झाला. हा बाई माझं डोकंच काम करीना आता. आता कोणला विचारावं बाई. शेळ्या का म्हणून गागू राहिल्या काही कळा ना बाई मला तर. 2 3 4 काळी शिळी गेली माई. बाई आता कुठं जावं ग पाहायला. हा काही डोकं चाला ना बाई मावालं. बाई आता कसं काय करावं आता. हा आता मा नवऱ्याला जर कळालं तर तो मला जामना पट्ट्याखाली हानीला आता. हा मला मग शिळी कोणी नेवस तू काय करीत होती. आणि या शेळ्या गागत्या म्हणजे शिळी नक्कीच कोणीतरी सोडून नेली का काय कानू बाई. हा कोणाच्या हाताला गोळा उठला काय ना पटकीचा. आता आहे ना कोणाला तरी विचारूनच पाहावं लागेल बाई. नाही तर हा माणूस आहे ना लय डेंजर आहे. मला आहे ना रातभर अंगणात बसवील. मला म्हणशील घरातच येऊ नको. तुला शिळेवर लक्ष ठेवता नाही आलं का. हां तू काय करीत होती म्हणशील दिवसभर. म्हणजे कसा तमाशा आहे आता. म्हणजे त्याच्या हातचा मार खायची पाळी आली ना आता मला. आता चाल मला आहे ना कोणी भेटतं का पाहू दे रस्त्याने मला विचारू दे तरी बाई. शरद भाऊ काऊ काकू अहो माई शेळी पाहिली का हो. नाही हो. हा नाही नाही काळ्या कलरची होती. हो मी आताच मळ्यातून आलोय. आताच आले. हा मला काही नाही दिसली रस्त्याने. अहो माई ना काळी शेळी चोरीला गेली हो. चोरीला गेली. हा चोरी इकडे तिकडे सुटली असेल नाही तर पाहिजे ना. सुटली म्हणजे चौकड पाहिलं मी पण कुठं दिसाना. आता काय इकडं तर काय दिसले नाही मला. हा ना आणि काय चोरीला काय जायची शक्यता नाही वाटत मला. इकडे काय चोरी आता कोणी. बाय मग कोणी नेली असेल हो. हा इकडे तिकडे पाहिजे ना तुम्ही सुटले असेल. अहो सगळी पाहिलं हो. त्यांनाच घास आणायला गेले होते आणि जाऊन पाहते तर शेळीचा पत्ताच नाही तिकडं. आता मानावरा मला असा बदाडील ना धरून तुम्हाला सांगते शरद भाऊ ते नका विचारू आता. आता मी ना इकून आलो या साईडला तर काय दिसले नाही. नाही तुम्ही इकडच्या साईडला पहा ना मग. हा हा तिकडे जाऊन पाहते ना आता. आता मी इकडे चाललोय घराकडं. मला दिसले तर मग सांगत हा, तुम्हाला. सांगा बरं का तेवढं मला नक्की. बरं हा काळ्या कलरची होती. काळ्या कलरचे ना. हा बरं बरं चालेल. हा ना मला तर लय टेन्शन आलं बाई. अरे काकूची शेळी कोणी नेली असेल बा. चला आपल्याला इकडे दिसले तर सांगावं लागेल काकूला. चल बाय आता एवढे भांडे घासून घेते म्हणजे आवरायला बाकीचं आवरायला रिकामी राहील. स्वाती वहिनी काय हो? थांबाव 2 मिनिटं. अहो माझी शेळी पाहिली का हो. नाही हो. नाही बाई काय करावं आता. शेळीच कुठं गेली काय ना बाई माई. कुठे बांधली होती अशी. सगळ्या शेळ्या आहे पण ती माई काळी शेळीच गेली कुठं. अगं बाई तिकडं शेळ्यांमध्ये बांधेल होती. मग काळीच कशी काय गेली. काय माहित बाई एक आहे तिच्या जोडीची.
हा का? आणि तीच गेली कुठं. मी गेले होते घास कापायला, हा का? तिकडून आले पाहते तिथं बैलगाडीला बांधेल होती तर काही दिसेनाच तिथं. हा ना. मी म्हणले पाहिली बिले असेल तर तुम्ही. नाही बाई मी नाही पाहिली. तेव्हा घरातलं आवरून आले, भांडे घासायचे पडेल होते, मग ते म्हटले घासून घ्यावा. फार आता आहे ना वैताग आला मला. काय बाई आहे बाई, बाईची शेळी चोरीला गेली. बरं ते मला भांडे घासायचे पडले. आईला काय दिवस मान राहते हो. शेतकऱ्या का असलं का त्याला भाव राहत नाही. आणि आता दुष्काळ पडला ती बा एवढाच घास 15 रुपयाचा आणलाय आणि तो एक टायमाला खाऊन गेली शेळी. हां आणि दिवसभर संध्याकाळी काय घालावं तिला. अरे हिला तर 100-150 रुपयाचा चाराच लागेल. हां म्हणजे महिन्याला जवळजवळ 3-3.5 हजाराचं खाणं गेलं हो. हां कसं व्हायचं. नाही नाही हिला झाड पाला तोडावं लागेल घास आणायला नाही परवडणार आता. फार पाय जाम झाले ग बाई, सारा गाव पाय खाली घातला. बाबराव ते काय गं वहिनी. काय नाही बाई, लय थकले ये हो. बस ये अहो. इकडे ये. पाय पार तुटले हो, काय रे जाम झाले, पार सुजले पार पाय माई. छे, ते लय फिरत येते काय अहो सारा गाव पाय खाली घातला. काय आता काय सांगू तुम्हाला. काही काम नव्हतं काय. हा काही काम नव्हतं तुला. काम काच मस्त काम पडेल उराड्यावर, पण आता काय सांगा त्या. येणं ते का नाही उन्हात आणायची म्हणून म्हणलं उन्हात वेंडू नाही ऊन लय लागत आहे वहिनी. हा ना आता लय ऊन होत आहे ना. मग आजारी पडशाल बरं. काय चाललं तुमचं. काय नाही मी काय झोपातून उठलो हा आणि जेवण केलं हा हा आणि जेवण करून बसलं इकडे चाळीत शेळी आताच घास घेऊन आलो टाकला तिला आता मा काशीला. केळीचं नाव काय, काशी आहे काय. हा काशी आहे ना. हा लय लाडकी शेळी. हा ना. लय लय शेळ्यांना लय खायला लागत. अहो लय खायला लागत. 15 रुपयाचा घास पा वहिनी किती घालाय. हा आता तुमचं जागा जमीन आहे वपली सगळी. हा ना विकत घ्यावा लागला. विकत आणलं का मग आता काय करते. बाय माक मस्त घास वाता ना. आता तो रानात कावा जाऊ एवढं लांब सांग बरं. आणि तो ते रान खा किती लांब आहे ते. आणि मला दिले असते पैसे तर याच्या डबल दिला असता तुम्हाला. मग उद्या पण तू दे रे घास मला. हा दे आणून दे जाय फक्त घास. हा मग हा. काय मला काय माहित तुमच्याकडे शेळी म्हणून. हा नाही तुला नसेल माहिती बरं. तुला एवढंच घर काय झालं नाही हा 4-6 महिन्यापासून. अहो माया मस्त आहे ना 15 शेळ्या, हा का. आणि तू तो चारा भरपूर आहे ना गे. म्हणून मी घास करीत राहते नाही नाही घास लय भारी घासच काम आहे ना वहिनी लय भारी. हा ना बाई पार नको नको तो झालं. बकरं ओपली असेल वहिनी आहे ना. हा. हा 2 वपले हा आणि ती एक आता जनली ना, हा तिच्या हाय बारीक बारीक आहे अजून. बरं आहे बरं. जराशी आशी होऊन देते. हा हो दे मोठे जाऊ दे जरा म्हणजे पैसे वाढायचे याचे हा तेच ना. थोडंसं व्यवस्थित जर म्हणजे कसं टेप ठेवले ना. हा आणि एक मटणाला लय भाव झाले वहिनी. हा बाई. मग आणि त्यांचं काय थोडं करायला लागतं का मग बाबा? सारखं लक्ष ठेवावं लागत आहे. मग? चारा झाला का पाणी झाला का झाडझूड तुम्हाला करायची. सांगते मी दिवसभर उभीच राहते या शेपुरड्यांच्या मागे. आता हे बाई एकच आहे माक तरी मला जागा सोडून जाता येत नाही कुठं. हा हा माहिती का काय सांगायचे आहे ते बरं. हा. हालताच येत नाही कुठं वहिनी. हा शिळी ना हा चांगली बाई. हा चांगलीच बात ती काय हम्म. खानदानी शेळी आहे. हा खाण्याची शेळी आहे ती. बाई हे दावत मास दिसतंय जसं शेळीचं. हं? शेळीचा ढवळा पट्टा मा शेळीच्या पायावर होता. मला काही समजा ना बाई नेमकं. बाबराव हा शेळी चांगली आहे तुमची आहे ना. हा शेळी चांगली आहे ना. हा एवढी एकच आहे का. हा एकच आहे ना वहिनी. हा काय आई तर एकच 2 घ्यायची ना अजून मग. आता घेऊ दामा ना आता वहिनी काय ते पोराला दूध नाताला दूध नव्हतं. हा हा आणि एक तर काय झालं गाय ओपन टाकलं ते आधीच. हा हा आणि मग तर एकच शेळी घेऊन टाकली म्हटलं मरदे हम्म. नाताच्या दुधासाठी. हा ही एकच घेतली का. हा एकच. बाई ही शेळी तर मा शेळी सारखी दिसती. सेम असाच पट्टा होता मा शेळीचा बी. वहिनी नेमकं तुम्ही काय पाहते हो खरंच. आणि हे दावय तसंच. हा तुम्ही नेमकं काय करू राहिले माझ्या शेळीला. नाही काही नाही ते मग? शेळी पाहत होते. तुम्ही एक जागे बसा ना बोला ना काय बोलायचे. तुम्ही इकून गारका झाला का इकून गारका घालते काय खाऊ द्या ना तिला चारा पाणी. हा नाही खाऊ द्या मग? खाऊ द्या. ते काय म्हणत होते मी. अहो तुम्ही नसे उडबाशा काढी दे हा डावळा पट्टा तसाच आहे. म्हणजे काय झालंय काय नाही सडाला काय वळले का नाही हो बाबराव. दूध पाहते का तुम्ही काय शेळी.
नाही 2 नाही 5 आहे. हा बाबराव हा शेळी तुमचीच आहे नाही? अहो हा ना वहिनी. तुम्ही माशी खोटं बोलू राहिले. कसं काय? ही शेळी माझी आहे. कशावर? या बा हे जाड दाव आहे ना, हे माशेळीचं दाव आहे. या बाई हे सुद्धा दाव तेच आहे. या बा माशेळीला आहे ना, या बाय इथं सफेद पट्टा आहे, या बाई इथं सफेद पट्टा आहे. म्हणजे जसं माशेळीचं आहे ना वर्णन, सेम तशीच ही शेळी. काय ग वहिनी? हा मग तुझी शेळी अशी होती, मग तुझी शेळी मेली का काय? बाबराव काय बोला त्या तुमच्या तोंडाला काय हाड आहे का म्हणजे? नाही? हा? अहो बाबराव काय सांगा त्या, मी सकाळी शेळीला घास कापाय गेले हं, आणि खुरपं विसरले म्हणून परत आले. बर तर पाहते तर माई सोनी शेळी नाही का काळी, हा ती तिकडं दिसानाच ना हो. तिकडे दिसा ना. हा तिकडंच बैलगाडीला बांधेल होती. मग कोणा नेलीस नाही तर लांडग्या लोणग्या नाही, कुत्रे पाहिजे ना आपले. या पोल्ट्री फार्मामुळे ना कुत्रे नुसते पिसाळ्याने करते आहे. या बा बाबराव हा मी आहे ना मा हाताने शेळी पॅक बांधून जायल होती. तो आता ना हा कुठं? बैलगाडीच्या चाकाला बांधेल होती. हा न मग हा आणि शेळीचं दाव तुटेल नाही काही नाही, दाव्या सरसगट शेळी इडं येले तुमच्या दारामध्ये. हा का ग वहिनी? हा. मग तुला काय म्हणायचं, शेळी तवाली की? हा ही शेळी 100% माहिती आहे बाबराव. अगं ही शेळी मावाली आहे, हिचं नाव काशी आहे. तुला एक सांगतो हा. या बा बाबराव ही शेळी माझी आहे आणि हिचं नाव सोनी आहे. हा तुम्ही तिचं नाव काशी ठेवलं असेल ते मला माहिती नाही, पण माई सोनीच आहे ही. नाही नाही बाई, मी ऐकू दे रे. तू ये ना येडपाणी करू का? माय ये बघ सोनीच आहे ही बाबा. वहिनी, मी लक्ष्मी शपथ घेऊन सांगतो, मी त्याला 10,000 रुपयाची मोजून दिले. एकाच गेली शेळी मी. हा? हा कोणाकडून घेतली? काय कोणा घेते आता? कोणा मला नाव त्याची सांगा. घरगुती शेळी. तो मला म्हणे मी घरगुती, त्याला अडचण होती. हा ना. हा. हा तुम्ही केव्हा घेतली ही शेळी? मी हा. सकाळीच घेतली. सकाळीच घेतली. हा बापू मग मग आता मला सांगा बाबराव तुम्ही ही शेळी घेतली कोणाकडून? कोणाकोण म्हणजे? हा? तो रामभाऊचा पोरा नाही का, तो सोमनाईचा. म्हणजे तो माद्या. हा बरोबर. त्याला काय अडचण होती, काय बिशीचा का काय, मग तो मला म्हणे 10,000चं काम करा. म्हटलं माक पैसे नाही द्यायला. म्हणजे तुम्हाला काय म्हणला तो शेळी घेऊन आला? तो म्हणे मला बरं काही नाही म्हणे, तुम्हाला मग शेळी आणून देतो. हा. केवढे घ्याल? म्हटलं शेळी पाहिल्याशिवाय तर मी काही पैसे देणार नाही. हा. मग शेळी पाहिली, मग त्याला 10,000 रुपये दिले. बरोबर. म्हणजे त्याने असा गेम केला काय तुमच्या कोणाचा? अहो बाबराव त्यांनी बीसीच्या पैशांसाठी माशी डोकं लावायला आला होता तो सकाळी. बर तो मला म्हण शांत काकू काय कर मला 10,000 रुपये दे. हा. मी त्याला सांगितलं बाबा माकडं आता 1 रुपया नाहीये. हा आणि मग मी घास कापायला गेले आणि त्याने असा कार्यक्रम केला का? काय आता मला तर काही माहिती नाही बाई. म्हणजे दाव्या सगळं त्यांनी शेळी सोडून आणली आणि तुम्हाला ओपली आणून. हा? आता मला काय माहिती का बाई, तो कधी मळ्यात आलो का तो दारात आलो कधी बी पण तुम्ही शेळी घेताना 2 शब्द विचारायचे ना आता बाबा. मला काय माहिती त्याच्या घरची असेल म्हणून मी घेतली. तो मला घरची मावल्या. म्हणजे 10,000 आज 15-20 हजाराची शेळी 10,000 त्यांनी तुम्हाला दिली. 10,000 दिले. हा मग तुम्हाला लाज नाही वाटली का होय, घ्या? नीट बोला. तुला सांगतो काय नीट बोला? लाज वाटते म्हणजे काय? बरं, पहिली माय शेळी सोडा. काय हा सोडा नाही तर आता मी येडी हाताने- झाली का तू? हा मी पैसे द्यायला मोजून आज मोजून. हा मोजून हा. गेले म्हणजे तुम्हाला विचारता नाही आलं का रे भाऊ तो शेळी कुठून कोणला? आणली? त्याच्या घरी एकतर शेळी आहे का? त्याला मी विचारलं, तो मला घरची मावल्या. घरची म्हणजे जाऊन पा बरं त्याच्या घरी शेळ्या आहे का? आता मी काय पाहिलं गेलं त्याच्या घरी काय? हा. काय म्हणजे त्या मेल्याने का असा कार्यक्रम मला केला? मी काय ए, घेऊन घेते. ए बाई, ए, हा, बाबा, वहिनी, येडा- येडा पाय करू का तुला सांगतो? येडापणा नाही म्हणजे? हा? शेळीला हात लावू नको अजिबात. म्हणजे माय शेळी- नाही म्हणजे नाही, सांगितलं तुला. या बाय बाबराव हा. मी पोलीस कंप्लेंट तू वाटलं त्याच्या कंप्लेंट कर, माव नको करू. का बरं तुला- त्याच्या कस का शेळी तुमच्या दारात आहे अरे शेळी. माझ्या दारात राहू दे ना. हा? मी पुरावा आहे ना तुला. हा त्याला घेऊन ये तू वाटलं तर. जा कोण? घेऊन कोण? येते. मी कायला घेऊन येऊ? हा? म्हणजे तो तू काय- आला होता ना शेळी मग मी घेऊन. चोरायला आलो तुला इकडं. नाही नाही. या बाय बाबराव या बाय. वहिनी तू या ये बाय. ना. ऐका हा. ऐका तुम्ही हात काढा. काय हात मी सोडणार नाही. मी पैसे मोजून दिले, शेळी मावाली ती आता. अहो पैसे दिले पण शेळी माई आहे बाबराव ही. तू असेल तर मला काय माहित नाही. तो काय नाव नाही, नाव टाकेल तिच्या कपाळावर. त्या मधाला बघ. तुम्ही का नाही विचारलं ही कोणाला? शेळी कुठून आणली म्हणून? मी त्याला विचारलं, म्हटलं भाऊ शेळी बाहेरची नाही कोणाची? हा. तो म्हणा नाही म्हणा बाबराव, मारी घरची शेळी स्वतःची. आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवला त्याच्यावर. मग तोय गावातलाच आहे ना. तो का काय गावातलाच. बाहेरचाच आहे? तुम्ही हात काढा. असं नाही, नाही नाही, हात तू त्याच्याकडे काढा. जाऊ काही कर. या बाय बाबराव नाही मी नाही. पोलीस कंप्लेंट हा तू कंप्लीट कर, काही कर. माव जाय. म्हणजे माव करायचे का कोणा करायचे तू ठरव. म्हणजे काय म्हणजे माय शेळी असून ना तुम्ही काय ए दारात वहिनी हे बाय, तू ये ना. हा? याच्या अंगाला चट जाऊ नको बड्या. हा, कुठं अंगाला झटल्या? दादा माझ्या अंगाला चट जाऊ नको. या बाय बाबराव शिस्ती सांगते मी तुमच्या अंगाला हात लावला हा. नाही. मी माझ्या दाव्याला हात लावला. माझ्या शेळीला हात लावू नको हा? अजिबात. तो काहीच राईट नाही म्हणजे माझ्याकडे. माय शेळी हा. दारात बांधून वरून मलाच माझ्याकडे येऊ नये ना, तुला शेळीला हात लावायचं काहीच काम नाही. मी पैसे मोजून देईल.
पैसे हा. मोजून दिले तर काय उपकार केला का तुम्ही? कोण उपकार केला म्हणजे काय? तुम्ही लोकांची शिळी ते घेतली. लोकांशी मी पाहायला आलो तो आले आणली मी म्हणून. पोलीस स्टेशनला जाय पोलीस स्टेशनला जाईन, कोणाला काय तुमच्यावर आणि त्या माध्यावर त्याने असा गेम केला ना दोघांना मी पोलीस कंप्लेंट मग तो जाईल 12च्या बाद, मी थोडं जाणार आहे. नाही नाही तुम्ही जाशाल मी ना. कसं काय जाईल? कस काय म्हणजे मग? हा तुम्ही घेतली ना ती शिळी घेणाराची काय चुक आहे? म्हणजे अशा चोरून शाळा अहो पण आणल्या घेणाराची काय चुक आहे मला सांगा तुम्ही. हा? वहिनी कसं काय काय बोलत तुम्ही? थोबाड करून हा? बोला त्यावरून काय? या बाबराव तुम्हाला वाटतं असेल मी काय केलेलं नाहीये पण तुम्ही शिळी घेतली ना मग घेणारा सुद्धा तेवढा दोषंदार राहतो हे लक्षात ठेवा तुम्ही. काय नाही हा. हे बघा ज्यानं चोरीचा माल आणलेला आहे हा. ना त्याला काहीच माहित नाही हा चोरीचा आहे का कायचा आहे. तुम्हाला एक कळेल ध्यानात ठेवा. मग. जेव्हा तुम्ही जाशाल ना खडी फोडायला तेव्हा तुम्हाला कळेल मग हा जा. आणि मी ना आता पाठवितेच त्या माद्याला पाठविते आणि तुम्हाला पाठविते कुठं? हा म्हणजे माझ्या बैलगाडीची शेळी तुम्ही सोडून नाही नाही आणि- कुठं पाठवते हा? मला? खडी फोडायला का पाठविते बरं? बिनबाड्याच्या खोलीत ए बाई मला नको पाठव त्याला काय हा? ज्याला ओपले त्याला मला हा. त्याला पाठव. त्याला नाही तुम्ही घेतली काला कोणा मला काय माहिती त्यानं चोरून आणले म्हणून. हा सोडा ती तू शेळी त्याला घेऊन ये त्याला घेऊन ये त्यानं माझे पैसे द्यावा आणि तू शेळी तो ताब्यात मग तुम्ही शेळी देणार नाही कस काय का? दिला आता कस काय दिल नाही देणार ना माझे पैसे आणायला लाव ना. पैसे हा. आणले बरं तू डायरेक्ट महागच कस काय आली? माका म्हणजे मग? तुमच्या दारात शेळी मग उभी माझ्या दारा दिसली. शेळी हा? चोर गौसरा आण. तुम्ही गाव जा त्याला मला काय हा? करायचं तो पैसे घेऊन गेला निघून मागून. मी आता तुम्हाला बाय. तिडं बोलू ते पोलीस हा जाय बोल जाय वय. हा जाय बोल यायला कोणाचं काय व्हायला बाब्याजवळ आले. थोबड सांभाळून हा. बोलायचं नाही. या बाबराव हा तुम्हाला आता शेवटचं सांगते काय? या बाय तुम्ही या गावचे ना एकदम प्रतिष्ठित व्यक्ती लक्षात ठेवा हा तुमचं लय नाव आहे या गावामध्ये हा आणि तुम्ही जर या असं कृत्य केलं ना तर तुम्हाला सांगते एका कुत्र्याला किंमत राहील पण तुम्हाला राहणार नाही हा मग पहा तुम्हाला आता काय करायचं ए वहिनी बाई असं काही बोलू नको वाकडं तिकडे तुला एक नाही, मी सांगतो. खरं तेच बोलत हा. आहे. हा त्याच्यामुळे ना तुम्ही पहा आता ती शेळी ना माई मला सोडून द्या आणि पहा नाही तर मी ना पुढचं पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही. नाही वहिनी बाई मी पैसे दिले हा. मला पैसे आल्याशिवाय मी शेळी देऊ वाटलं शकत तर नाही. ना तुम्ही ना त्या माद्याला फोन करा त्याला म्हणा बाबा काय हा राडा चाललाय ती शांता वहिनी आली होती म्हणा बरं थांबा येऊन मी लगेच तो वहिनी हा. जेव्हा फोन लाव त्याला हा लाव लाव ए, फोन त्या. माय काय डोक्यात हा, लाव त्या कुतारड्याला फोन लाव हा थांब हं? हा, फोन स्विच ऑफ येऊ राहिला हो. स्विच ऑफ येतोय ना फोन लागून नाही राहिला. मग आता फोन त्यांनी बंद करून ठेवला हा. तुम्हाला कळालं का बाबराव हा त्यांनी माई शेळी सोडून आणली आणि फोन बंद करून ठेवला हा पाहिलं किती हुशार आहे बरं मी काय आणतो वहिनी हे बघा शेळी ना राहू द्या मावक नाही नाही बाबराव मी त्याला 2 दिवसानं तुमच्याकडे घेऊन येतो हा तोपर्यंत केस बीस काही करू नका. तो आणि तुम्ही काय तुमचे पैसे त्याच्याकडून भरून घ्या नाही तर तुम्ही त्याला सोडून द्या अहो वहिनी मी 10,000 हा, बुडालो तेव्हा वहिनी माझी शिळी हे बघा, गरगरा. तुमच्या इकडे राहिली काय माझ्या इकडे राहिली काय मला जसं पाहिलं तशी शेळी माई गारगारा फिरत तुमची असेल तेव्हा मी काही नाही म्हणत नाही. माहीच आहे ना हा? माहीच आहे शेळी ऐका ना पण वहिनी नाही नाही ऐकन बिकन अहो मला गरीबाला 10,000 बुडालो तेव्हा तुम्हाला एक सांगते हा. तुम्ही त्याला बोलून घ्या जा फोन उचलील तेव्हा आणि जरी ही शेळी तुमची निघाली हा. हा त्याने कुठून आणली तो म्हणतो ना माझी हा. हिच्या बदल्यात अजून एक शेळी देईल तुम्हाला मी हा पण मी आता शेळी घेऊन जाणार आहे हा सोडा शेळीला सोडा तुम्ही पहिले बाबराव कारण वहिनी पण हे बाय नाही, पण नाही. माव कंप्लेंट काही करू नको या बरं बाई, का? मी complaint त्याच्यावर करणार. कर वाटलं तर चोरीचे आरोप म्हणून पण माव करू मी नको. तुम्हाला काय सांगितलं बाबराव हा. तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती हा, बरोबर. बरोबर आहे ना हो. तुम्ही मापेक्षा वयाने मोठे, हो. हा, त्याच्यामुळे मी तुमचा मान धरीत आहे नाही तर एवढ्या वेळात मी गेले पण असते बरोबर हा मग मी तुमच्यावर कंप्लेंट करणार नाही तुम्ही माझी शेळी सोडून द्या तुमच्या हाताने हायला वहिनी पण 10,000 बुडवलं रे मी. या बाय ते बुडवा नाही तर त्याला तसे राहू द्या ते पैसे हा ना? मला काही घेणं नाही माझी शेळी सोडा बरं पहिली हं? सोडा तुम्ही पटक्यान आज 1 मिनिट माझ्या शेळ्या माझ्याशिवाय राहती नाही हायला काय काय डोक्याला ताण झाला भाऊ. काय डोक्याला धर ताण वहिनी, झाला? या बाय. म्हणजे वहिनी सांभाळ हा, हा सोडा तुम्ही. आवडेल का तुला हा तुम्ही ना काळजी करू आता जीव लाव आता. आता मी करते बरोबर लाज नाही वाटत मेलेला हर मायला या माझ्याने मला चुना लावला चोरी शेळी आणून ओपली होती मला. बरं तुला 10,000 मी सोडणारच नाही तो घरीच येतो आता पाहायला. हा अच्छा